देवांश आलाय आता आणि देवांश ना फ्रीज उचकतोय फ्रीज. काय बघतोय फ्रीज मध्ये. लॉलीपॉप नको तुला, मी दुसरं देईन. लॉलीपॉपने दात खराब होत असते. मग नंतर खाय थोड्या वेळाने, चहा बिस्किट खाल्ल्यावर, जेवल्यावर. बारीक झाला आता देवांश. क्या कर रहा है रे तू, क्या कर रहा है? हा काय करतो? हा तर बिना आंघोळीचा नटून तटून बसलाय. बर्थडेच्या दिवशी आहे ना भार्गव. हा कोणी आणली तुला ती गाडी? तर आपल्याला प्रत्येकालाच वाटतं की आपल्या जेवणाची जी मूळ चव आहे भाजीची तर ती बदलली नाही पाहिजे. म्हणूनच आपण खूप विचारपूर्वक तेल निवडतो. तर म्हणूनच आज मी माझ्या किचनमध्ये वापरते हे तेल. तर हे आहे डिसॅनोचं एक्स्ट्रा लाईट ऑलिव्ह ऑइल. हे स्पेशली इंडियन कुकिंग लक्षात घेऊन बनवलेलं आहे आणि याचा फ्लेवर ॲरोमा खूप लाईट आहे. त्यामुळे आपल्या भाज्या, पोहे, उपमा किंवा इतर डिशेसची ओरिजिनल चव अजिबात बदलत नाही. आणि मला याची सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे फ्राईंगसाठी आयडियल आहे. आणि दुसरं म्हणजे याचं एक इंटरेस्टिंग यूज म्हणजे होममेड मायोनीजसुद्धा तुम्ही याच्यापासून बनवू शकता. कारण यामध्ये 0 कोलेस्ट्रॉल आहे आणि ऑलिव्ह ऑइलच्या वापरामुळे बॅलन्स डाएटचा भाग म्हणून बॅड कोलेस्ट्रॉलचा लेवलला मॅनेज करण्यात मदत होऊ शकते. हे एक्स्ट्रा लाईट ऑलिव्ह ऑइल असल्यामुळे याचा स्वाद आणि सुगंध खूप हलका आहे. त्यामुळे भाजी असो, पोहे, उपमा किंवा इतर कोणत्या भाज्या असतात त्यांची स्वाद अजिबात बदलत नाही. आपल्या पदार्थाची ओरिजिनल जी चव असते अगदी ती तशीच राहते. आणि फक्त रोजच्या जेवणासाठीच नाही तर तळण्यासाठी सुद्धा हे अगदी योग्य आहे. याचा स्मोकिंग पॉईंट जास्त असल्यामुळे फ्राईंग करतानाही चांगला पर्याय ठरतो. म्हणजे रोजच्या जेवणापासून ते फ्राईंग ते होममेड मायोनीजपर्यंत एकाच तेलाचे खूप सारे उपयोग आहे. तर नक्की तुम्ही डिसॅनो एक्स्ट्रा लाईट ऑलिव्ह ऑइल एकदा वापरून बघा. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे. ही गाडी कोणी आणली? बाबांनीच आणली का? हां. कोण कोण आलं रे? कोण आलं? तर आज आहे ना भार्गवचा बड्डे आहे. त्याच्यामुळं आम्ही मस्त वरण भात आणि खीर केली आहे आणि चण्याची भाजी बनवलेली ग्रेव्ही टाईप आणि चपात्या केल्या माझ्या ननंदबाईंनी आणि आईंनी खीर केली. मी भाजी आणि डाळ भात बनवला आईंनी. तर अशा स्वयंपाकाने सगळा बनवून घेतला इथे आज भार्गवचा बड्डे असल्यामुळे. आणि बाकी शॉपिंग दाखवते पुढे तुम्हाला. भार्गवचा बड्डेचा ड्रेस हां बरं झालं आणलं. मस्त ड्रेस. भार्गव हा तिला पण ड्रेस आणला. हा कलर लयच मस्त आहे. टोपी आहे डंगरी ड्रेस. हा डंगरी ड्रेस. शर्ट आहे कुठे आहे वाटतं. गाल खाऊ का तुझ्या? गाल खाऊ का तुझ्या? बसलाय आत्याजवळ. मस्त आहे. याचा पण कलर छान आहे. ब्ल्यू कलर आहे. भाऊ आहे उसरक ना. भाऊ आल्याला तयार नाही जागचा. गणपती बाप्पा नाही तर तुला हे होईल. भार्गव कोणाचा ड्रेस आहे हा? माझं.
माझं ऑलरेडी झालं क्लेम करत. टोपी पण आहे बाबा, मस्त मस्त. भार्गवले छान दिसणार का रे आज? ए ते हे पण आहे त्याच्यात आहे ना भार्गव? आई बक्कल पण आहे. हा आहे का इकडे पाठीमागे आहे? नाही नाही बटस नाही आई. त्याच्यात का त्या पिशवीत म्हणताय का तुम्ही? हा तिकडचं पा, हा तिकडं. हा देवांशचा सेम ड्रेस असाच होता का हो? फक्त कलर वेगळा होता. ते बघ ड्रेस बघ तुझा कसा आहे. कसा? छान छान छान. मग तू घालणार का तो? ते मी सांगितलं होतं पिशवी तू आणायला. घालणार का? कलर लय छान भेटले बरं. पर्पल कलरचा आहे. हा ग्रे कलर दे. भाज्यांची पिशव्या भार्गव तुझ्या काय कामाच्या त्या? फ्रीज मध्ये नेऊन ठेव. भाज्या ठेवा. हे ठेव तिकडे त्याच्यात. यायचं नाही ना. मी आणलंय त्याच्या आत भार्गवसाठी. उठा बरं बाहेर 5 मिनिटं काम आहे आम्हाला. थोडं याला घेऊन बाहेर वा. नाही तर तिथं नाली. येतील पप्पा थोड्या वेळाने. अजून टाइम आहे. तुला माहिती पप्पा ई गंदा कसा त्रास देतोय आज. नेपाळचं पाणी आलं का पाय बरं, पाणी आलं का पाय बरं, पूर आलं का बरोबर. पप्पा गेले म्हणजे तुला माहिती ना पप्पा अभ्यास करत्या. पप्पा अभ्यासाला मग गेले. येतील ना पप्पा थोड्या वेळाने. तुला भूक लागली का? त्याला भूक लागते, त्याला झोप आली. चल जेवण करू आपण. पोट बीट घालून बसलाय पुढारी. काय होते? लाव म्हणला. चला बॅग बंद करा. चला बाबा हलतच नाही बिलकुल. आई तू आजची बॅग लाव ना. अरे ही साडी मस्त आहे बघ. हे काय म्हणतो हे मला आणलं का? म्हणूनच आणलं. मी काय करणार? काय नाव नाही निघलं का ह्या साडीचं. ह्या साडी कुठलं तरी पैठणी म्हणली बाई ती. कसली